लोकसभेचं यश महाविकास आघाडीमधल्या सगळ्या पक्षांच्या डोक्यात गेलं। मीपणा आल्यामुळेच विधानसभेत पराभव झाला। उद्धव ठाकरेंनी मुलाखतीमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कान टोचले। मुख्यमंत्री धडधडीत खोटं बोलतायत। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांचा आरोप। सोमनाथचा पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला, कुटुंबियांचा दावा। मुख्यमंत्री आरोपींना पाठीशी घालतायत असाही कुटुंबियांचा आरोप। जाणून बुजून सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षनेतेपद जाहीर केलेलं नाही। ठाकरेंच्या शिवसेनेकडनं भास्कर जाधव यांचं नाव चर्चेत होतं। जाधवांची आक्रमकता पाहूनच विरोधी पक्षनेतेपद देण्यासाठी टाळाटाळ केली। विरोधी पक्षनेतेपदावर विनायक राऊत यांची सरकारवर टीका। उद्धव ठाकरे यांचा मुस्लिम पदाधिकारी मराठीसाठी मैदानात। अंधेरीमधील परप्रांतीय व्यापाऱ्यांना गुलाब आणि पुस्तक देऊन मराठीमध्ये बोलण्याचं आवाहन। बोलता येत नाही त्यांच्यासाठी ठाकरेंच्या सेनेकडनं थेट पुस्तकाचं वाटप। नोट घ्या, मतदान करा असं म्हणत 120 कोटी वाटले। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊतांचा खासदार नारायण राणे यांच्यावर प्रहार। मुंबई काँग्रेसकडून मुंबई विरासत कॅम्पेनचं उद्घाटन करण्यात आलं। उत्तर भारतीय प्रतिष्ठेच्या माध्यमातून उत्तर भारतीयांना एक व्यासपीठ देण्यावर मुंबई काँग्रेसचा भर। खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये कॅम्पेनचं उद्घाटन। विना अनुदानित शाळांच्या अनुदानाची घोषणा। मागील आठवड्यामध्ये आझाद मैदानावर विना अनुदानित शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी सुरू होतं आंदोलन। आंदोलनाची दखल घेत शाळांच्या अनुदानाची राज्य सरकारकडनं घोषणा। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचं आमरण उपोषण। कायद्याच्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑन पद्धत लागू करून पुढच्या वर्गामध्ये प्रवेश देण्याची मागणी। कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्ग समर्थकांचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये मोर्चा। शक्तीपीठ महामार्ग समर्थनार्थ शेतकऱ्यांकडून घोषणाबाजी। सातबारा उतारे घेऊनच शेतकरी दाखल। लातूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये परिचारकांच्या संघटनेचं काम बंद आंदोलन। परिचारकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन। आंदोलनाचा रुग्णसेवेवर देखील परिणाम। मुंबईमध्ये 330 किलोमीटर मेट्रोचं जाळं तयार होत आहे। मेट्रो 3 ऑक्टोबरपर्यंत कार्यान्वित होणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बारामतीमध्ये पेट्रोल पंपाचं उद्घाटन। जेजुबावी इथे ओमराज पेट्रोलियमचा उद्घाटन सोहळा देखील संपन्न। जालना जिल्ह्यामध्ये बोगस पीक विमा काढण्याचे प्रकार। पीक विमा अर्ज भरताना खोटी माहिती दिल्यास संबंधित अर्जदाराचा आधार क्रमांक ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येणार। गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचाही इशारा। धान खरेदीसाठी 30 जुलैपर्यंत मुदतवाढ। धान खरेदीची मुदत वाढवल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा। अतिरिक्त 1 लाख क्विंटल धान खरेदी करण्याचे निर्देश। जालन्याच्या टिंबुर्णीमधील शेतकरी गारपीट अनुदानाच्या प्रतीक्षेत। फेब्रुवारी 2024 मध्ये गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं। गारपीट अनुदानाची मदत कधी मिळणार, शेतकऱ्यांचा सवाल। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागील 8 ते 10 दिवसांपासून पावसाला दडी मारली। उगवलेल्या पिकांना पावसाची गरज। पाऊस नसल्यामुळे अनेक पिकांची वाढ खुंटली। उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता। शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शासनाकडून फार्मर आयडी अनिवार्य। मात्र तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना फटका। वेगवेगळ्या गटामधील जमीन असणाऱ्यांना शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार होत नसल्याच्या तक्रारी। वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नसल्याचं समोर। शाळेमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह। बीडमधील वाळू माफिया सूरज ढाकणेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई। बीड जिल्ह्यामध्ये 6 महिन्यात 15 पेक्षा जास्त गुंडांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई।